रविवारची सकाळ ठाणेकरांसाठी हादरवणारी ठरली, कारण कासारवडवलीतल्या एकाच कुटुंबातल्या 14 जणांची हत्या करून आरोपीने आत्महत्या केली। मात्र हे प्रकरण नक्की काय आहे, या आरोपीने इतकी टोकाची भूमिका का घेतली, त्यावर आपण एक नजर टाकूया। ठाणे हत्याकांड मन सुन्न करणारं, अंगावर शहारे आणणारं, कुटुंबातल्या 14 जणांची हत्या। ठाणेकरांची रविवार सकाळ एक भयानक बातमी घेऊन आली। रहिवाशांना विश्वासच बसत नाहीये। प्रत्येक जण हाच प्रश्न विचारतोय, हे कसं शक्य आहे? हुसनैन वरेकर, वय 35 वर्ष। हुसनैनने आपल्याच कुटुंबाला संपवलं। जन्मदाते आई वडील, पोटची मुलं, पत्नी आणि बहिणी, कुटुंबातल्या 14 जणांची गळा चिरून हत्या केली। त्यानंतर स्वतः देखील हुसनैनने आत्महत्या केली। पोलिसांना संशय आहे की हुसनैनने कुटुंबियांच्या जेवणात गुंगीचं औषध मिसळलं आणि सर्वांची हत्या केली। एका बहिणीचा मृत्यूपूर्व जबाब किंवा तिचा स्टेटमेंट आहे ती पूर्व मान्य योग्य होणार नाही, कारण ती दोघांच्या बाहेर असं कळालेलं आहे आणि बाकी देखील आपला तपास चालू आहे। त्यामुळे पूर्ण पुरावा आपण गोळा करणारच आहोत। दावतच्या निमित्तानं सर्वांना एकत्र बोलवलं असं कळालेलं आहे। पुढचा तपास आपला चालू आहे, त्यामुळे पुढचा जे काय आपला असेल त्याप्रमाणे कळवण्यात। हुसनैनच्या या कृत्याची बातमी ठाण्यामध्ये वाऱ्यासारखी पसरली। कासारवडवलीत लोकांची गर्दी जमा झाली। पोलिसांनी चौकशी सुरू केली। पण कासारवडवलीतला प्रत्येक जण हुसनैन असं करू शकत नाही, हे कसं शक्य आहे, तो असा नव्हता, अशी माहिती देतोय। हम लोग भागते आए तो यहाँ पर खिड़की में उनकी बहन लटकी हुई थी। वो बोल रही थी कि मुझे बचाओ, नहीं तो मेरा बड़ा भाई हमें मार देगा। उसको हमने खिड़की तोड़कर निकाला और हम लोग जब दरवाजा तोड़ने की कोशिश कर रहे थे तो हमारे को बोल रही थी तुम अंदर मत जाओ, नहीं तो उसके हाथ में छुड़ाओ, तुमको ही मार देगा। फिर हम, मेरा बड़ा भाई था अरशद, उसने बोला कि पुलिस को पहले बुलाते, उसके बाद में जो है अपन देखेंगे। फिर हम लोग बाइक पर गए और पुलिस को लेकर आए। ये दुखद घटना है और इस घटना के बारे में कोई कुछ बता नहीं सकता, क्योंकि वो जो लड़का था वो बहुत ही शांत स्वभाव का, बहुत अच्छा वेल क्वालिफाइड लड़का था। लेकिन ये भी जो हुआ है, ये हम लोग हैरान है कि हम इस लड़के के साथ में ऐसा क्यों हुआ, क्योंकि लड़का जो था, मतलब किसी से कोई झगड़ा नहीं, कोई कुछ नहीं, आपस में कोई वाद नहीं, कुछ नहीं। पण हुसनैनला अचानक काय झालं? कोणती चलबिचल त्याच्या मनात सुरू होती? त्या रात्री नेमकं काय घडलं की त्याने आपल्याच कुटुंबाला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला? हे समजून घ्यायला पोलिसांकडे सध्या एकच दुवा उरलाय, तो म्हणजे हुसनैनची बहीण रुबिया। शनिवारी रात्री या घरात काय घडलं हे सांगायला आता रुबिया एकमेव साक्षीदार आहे। निकेश शार्दुल, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।